मध्ये आपण अर्पण इलेक्ट्रिकल्स भाई हा संघ पाहतोय. एकंदरीत पाहायला गेलो ना, आकाश गोलंदाजी मार्कवरती रणवीवरती दाखल झालेत. दोन्ही संघ या प्रतियोगितेमध्ये अनबिटेबल राहिले आहेत. पहिल्या चेंडूची फेकी, पहिला बॉल, हा ट्रॅकर बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. मार्ग काढत गलीमध्ये चेंडूला ढकलण्यात आलं. अगदी आपण पाहिलं ना, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा फटका सजला गेला. एक धाव झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील आली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि होय, बघता बघता तिसरी धाव देखील स्कोर कार्डवरती अर्जित केली गेली. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपल्याला 3 धावा येताना पाहायला मिळतात. 3 धावेच्या साह्याने स्कोर कार्डवरती श्री गणेश होताना पाहायला मिळतील. स्ट्राईक रोटेट होईल, जिथे आपण पाहतोय विनय भाऊ लाड ऑन स्ट्राईक एंडवरती इन ॲक्शन या मॅचमध्ये पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आउटसाईड ऑफ स्टंपच्या बराचसा बॉल बाहेर राहिलाय. पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय, हा चेंडू खराब आहे, इट्स अ वाईड चेंडू. धावपलक अव्वांतर धावेच्या साह्याने पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 4 अंकावरती बॅटिंग करत असताना अर्पण इलेक्ट्रिकल्स भाई हा संघ बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळीचा बॉल, ओहो, यावेळेचा बॉल ओल पिच बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येण्यासाठी राजी नव्हता आणि तदनंतर या चेंडूवरती गोलंदाज आकाशचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना रनवेवरती आपण आकाशला पाहतोय. यावेळीचा बॉल खोल टाकलाय, समोर ते ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, चेंडू डाऊन द ग्राउंड असताना टेक द सिंगल. एक धाव याही चेंडूवरती अर्जित केली जाईल. एक धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एकंदरीत आपण पाहायला गेलो, पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, तदनंतर एक वाईड आलेला पाहायला मिळतो. त्याही वेळेला विनय भाऊ लाड स्ट्राईक एंडवरती आले. एक चेंडू मिस जरूर झाले, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं ना, सॉफ्ट हँड स्टेअर करण्यात आलं. एक धाव याही चेंडूवरती येताना पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल फुलर लेनचं होतं, आडव्या बॅटने केल्याचं होतं. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा साजेसा संपर्क नाही आहे. एक धाव या चेंडूवरती नक्कीच प्राप्त होईल, परंतु इथे मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं ना, बॅटर सूरज नाखुश असतील, कारण सूरजला माहिती होतं हा बॉल षटकारचा होता. यदा कदाचित बॅटवरती आला असताना तंतोतंत तर चेंडू आसमानात देखील पाहायला मिळाला असता. याच गोष्टीची खंत मनामध्ये असेल सूरजच्या. एक धावेच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय 6 या अंकावरती. चला स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही आहे. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. यावेळेचा बॉल स्वीट साऊंड, उंची जास्त, एलिव्हेशन कमी, मिड ऑफच्या दिशेने साधी सिंपल झेल. धक्का क्रमांक पहिला, विनय भाऊ लाड बॅक टू बरोबरीने मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता, ज्याच्या खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो सुमित, त्याच्या बॅटमधून 24 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. हे सुमितचा देखील आपण या ठिकाणी येतोची सन्मान करतोय. मी आदरणीय नितीनजी कोंडे सर आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचा आपण गौरव करायचा आहे. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय आकाश दाखल झाली आहेत. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विनय भाऊ लाडने आजच्या दिवसामध्ये नाखुश केलं. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळाली आहेत, जिथे आपण पाहतोय एकंदरीत 6 धावा स्कोर कार्डवरती असताना पाहायला मिळाल्यात. ओहो, यावेळेचा बॉल सॉफ्ट हँड स्टेअर करायचं होतं, चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना याही वेळी निर्धाव चेंडूची सांगता होतीये, जिथे ऑफिशियल पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात, पहिला 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे आपण पाहतोय 1 गडच्या मोबदल्यामध्ये 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात.
चला रनवेवरती आपण पाहतो या ठिकाणी नरेश दाखल झालेत. नरेशकडे देखील क्षमता आहे, त्याची अचूकता आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल आखूड लेनचा पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिजनमध्ये. लेफ्ट स्टिकला थोडंसं मिस करणारा बॉल. ऑफिशियल पंचांचा इशारा. हा खराब चेंडू आहे. धावपळक अव्वल धावेच्या साहाय्याने पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय तब्बल 7 धावा स्कोर कार्ड वरती लागला. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. नरेशला आपण गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चला थोडं स्पीडअप घ्या. यानंतर एक मॅच खेळवायची आहे. ओहो यावेळेचा बॉल समोरती उडवलाय. समोरची जागा शोधली आहे. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाली आहे. एकदा याही चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. म्हणजे बघा फटका तर खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक अतिवेगाने येताना पाहायला मिळाले. जितकी चांगली गोलंदाजी होती तितकी चांगली बॅटिंग होती. जितकी चांगली बॅटिंग होती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक देखील होताना पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा एकंदरीत खामकरांच्या काळजातली आहे. KPL खाम प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपले स्वागत आहे. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. लगातारचे निर्धाव चेंडूंचा रेशो मैदानाच्या आतमध्ये वाढवला गेला. जिथे आपण पाहिलं ना एकंदरीत फक्त आणि फक्त 8 धावा बांधल्यात. पहिलं षटक मॉनिटरी पॉवर प्लेचं होतं. बॅट काढण्याची मुभा होती. तिथे जास्तीच्या धावा आले नाही आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळाले. मिड ऑनमधून आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल पाहायला मिळतील. आणि तदनंतर याही चेंडूवरती एक धाव येताना पाहायला मिळते. एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण नरेशला पाहतोय आणि इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये त्याने. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल जागा बनवली कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मानस केले. धाडस दाखवले. डबल माइंडेड जरूर झाली आहेत. परंतु पुन्हा एकदा सही सलामत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परतली आहेत. आणि होय दुसरी धाव देखील स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाली आहे. धावफलक 2 धावेच्या साह्याने पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय 11 या अंकावरती 11 धावा स्कोर कार्डवरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आणखी एक डॉट चेंडूची सांगता. आता मात्र षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळणं बाकी. आपळातून गोलंदाजी. यावेळेचा बॉल चेंडू अगदी आपण पाहिलं ना पुढ्यातून उचली घेताना पाहायला मिळाला. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं ना नाका तोंडाच्या इथून पास झाला. एक वेगळा सुगंध देत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. जिथे बॅटिंग करत असताना अर्पण इलेक्ट्रिकल्स बाह्य या संघानं एक गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 11 धावा बनवल्यात. 18 चेंडूमध्ये कितपण धावांची मजल मारली जाईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. चला लक्ष वेधतोय. या पुढील मॅच वेद पॉवर हिटर्स काम विपक्षामध्ये आर्या डेअरी फार्म देऊकाने ही मॅच आपल्या समोर येणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती कंबॉक्सकडे वाला. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळली आहेत. इनफिल्डमधून चेंडू आउटफील्डमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने प्रचंड वेगाने जात असताना खराब पैकी तदवरती आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सूर्यकांत ओमकर याच्या माध्यमातून यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारचा चेंडू टॅकल त्यांनी केला आणि होय या ठिकाणी नक्कीच एक धाव बचत केली जाईल. 12 धावा स्कोर कार्डवरती लागला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा संघाचा सरसेनापती आकाश. यावेळेचा बॉल चारी मुंड्या चित करणारा बॉल. अगदी आपण पाहिलं ना लेग बिफोर विकेटची अपील झाली. यावेळी काय घडलंय इथे मात्र भाड हरपून बसली आहे. कुठेतरी आपण पाहिलं पॉपिंग क्रीज सोडून पुढे आले.
म्हणजे बघा कधी कधी आपण पाहतो ना, मोह आवरला गेला नाही आहे. एक डाव घेण्याच्या नादामध्ये थोडेसे पुढे येऊन बसले, बाहेर हरपला. पॉपिंग क्रीजमध्ये पुढे येत असताना ओमकारने त्याचं काम केलं आणि होय मात्र इथे बॅटरला डगआउटचा इशारा दिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओंकार दाखल झालेत. यावेळेचा बॉल हलक्या बॅटने स्वीप करण्यात आलं. हलक्या बॅटने स्टेअर करत असताना एक धावाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भन्नाट वेग पायामध्ये धारण केला आहे आणि होय या ठिकाणी मात्र खराब फेकीचं प्रदर्शन. हरणाच्या गतीनं चित्त्याच्या चपलाईन आणि वाघाचं कालीच घेऊन पॉपिंग क्रीजमध्ये परतली आहे आणि बघता बघता दुहेरी धाव देखील स्कोर कार्डवरती कलेक्ट केली गेली, जिथे आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आकाची पाहायला मिळते. खोल टाकलाय समोरती मिनी हेलिकॉप्टरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव झाली आहे. वाईडिश लॉंगॉनमधून शतरक्षक डाऊन द बॉल आलेत. टेक द सिंगल एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 15 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळतील. बॅट काढण्याचा सातत्याने प्रयत्न केला जाते. बॅटचा चेहरा सातत्याने आपण पाहिलं ओपन करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू बॅटवरती येण्यासाठी राजी नाही आहे. शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी चांगलेच होत नाही आहेत. प्रयत्न केले जात आहेत. उडवलाय बॉल, फेकून दिलाय समोरती. हाय अँड हँडसम सो फ्ल्युरियस हा षटकार. येस यावेळी पाहिलं जणू काही संयमाचे बांधेच फोडण्यात आले आहे. जिथे आपण पाहिलं ना चेंडूला फिरकावून लावलं समोरच्या दिशेने. 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. यावेळी मात्र आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली बॅटर अक्षयाची. आपलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर अक्षयची आपल्याला पाहायला मिळते. 8 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन या मॅचमध्ये त्याचं राहिलंय. या चेंडूवरती संयमाचे त्याने बांध फोडले आणि तदनंतर समोरती चेंडू फेकून दिला. षटकातील एक चेंडूचा केले ना बाकी. फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल. सेकंड इन रो. अक्षयचा वार सारेगार. चेंडू सीमारेखा पार. हा एकदा सज्ज झालेत. फुल टॉस बॉल यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका तर मिस टाइम पाहायला मिळाला आहे. ओंकार चुकी करत नाही आणि होय या चेंडूवरती तर
वेधतोय वेद पॉवर हिटर्स का विपक्षामध्ये आर्या डेअरी फार्म देवकाणे दोन्ही संघाच्या संघनायकांचं लक्ष वेधतोय. आपण टॉस्का बॉक्सकडे नाणेफेक करण्यासाठी वाला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पातावरती असताना रनवेवरती आपण रोहितला पाहतोय. पहिले 2 बॉल एकंदरीत आपण पाहिले ना निर्धाव पद्धतीच्या हातलले. तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं आणि होय मोठा फटका खेळत असताना एकंदरीत आपण पाहिलं बॅटर डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत जिथे आपण पाहतोय प्रतीक पहिला बॉल फेस करतील. यावेळेचा बॉल विश टाइम स्ट्रोक कॉट बिहाइंड दी विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का बॅटिंग करत असताना अर्पण इलेक्ट्रिकल्स बाये या संघाला फलंदाज बाद. सारा आर्या डेअरी फार्म संगनायक अर्पण इंटरप्राइजेस संगनायक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अर्पण इंटरप्राइजेस ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. लगातारचे 2 ब्रेक थ्रू. आता मात्र गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन उभे राहिले आहेत. यावेळेचा बॉल शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले. याच गोष्टीचा फायदा घेण्यात येईल. बघता बघता एक धावेचं कन्व्हर्टेशन दुसऱ्या धावेमध्ये झालं. चांगली फेकी पाहायला मिळते. त्याही वेळेला 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय जिथे आपण पाहतोय 29 या अंकावरती. यावेळेचा बॉल अवे फ्रॉम बॉडी. चेंडू बॉडीपासून बराचसा दूर ठेवण्यात आला. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता जिथे एकंदरीत आपण पाहिलं डीप पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्कच नाही आहे आणि आता मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालं जिथे मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 24 चेंडूंचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती हळूवारपणे नजर मारली ना तब्बल 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. आता मात्र षटकातील हाणामारीचं षटक प्रगती पातळीवरती स्लॉग ओव्हरमध्ये आपण पाहतो रमेश दाखल झाले आहेत. होय तेच रमेश ज्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये साऱ्यांना इम्प्रेस केलं. तोच रमेश ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक ब्रेक थ्रो लावून दिले. तोच रमेश मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये दाखल झाले आहेत. रमेशवरती विश्वास दाखवलाय. रमेशला या ठिकाणी बोलवलंय आणि होय विश्वासात सार्थ ठरणारी गोलंदाजी आता रमेशला करायची आहे. पहिला बॉल ओहो यावेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट. नाही चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. चेंडू गुळलेसवरला उडाला त्यानंतर हलका वळण घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल अचूक थटणीचा आपल्याला रमेशचा पाहायला मिळतो. अगदी समोरती बॉल फेकला होता. थोडासा बॉल पुढे ठेवण्यात आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दुसरा बॉल यावेळेचा बॉल समोरची दिशा निवडली. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत. फेकी तर चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा मोह आवरला गेला नाही आणि आता मात्र आणखी एक धावची स्वरूपात यस आपण पाहतोय AK स्पोर्ट वाहिनीची मदत घेतली गेली आहे. दूध का दूध पानी का पानी आगे AK स्पोर्ट वाहिनी की जुबानी देखते क्या होता है. यस बॅट हवेमध्ये आहे. इथून मात्र फलंदाज डगआउटचा शिकार बनेल. एकंदरीत संपूर्ण मॅचचा आपण विचार केला ना ते यष्टीरक्षक ओंकारने मात्र इम्प्रेस केलंय.
ज्याची रणनीती वेगळी आहे, त्याचा थाट या मॅच मध्ये वेगळा पाहायला मिळाला. ॲज अ यष्टीरक्षक म्हणून 100% मॅच मध्ये त्याचं योगदान राहिलंय. साऱ्यांनाच त्याने लक्ष वेधून घेतलंय. अफलातून यष्टीरक्षकाची भूमिका ओंकारची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने ॲज अ गोलंदाज म्हणून रमेशने इम्प्रेस केलं. अफलातून गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा रनवेवरती तयार. फुल टॉस बॉल. आता मात्र या चेंडूला कुठेतरी दंडित केलं जाईल. लोअर चेस्टला भेटणारा बॉल. ऑफिशियल पंचांचा इशारा, हा खराब चेंडू, इट्स अ नो बॉल. क्रिकेट नियमावली क्रमांक 21 आपल्या समोर सादर होईल. येस, या ठिकाणी आपण पाहतोय कर्णधाराची डिमांड असणार आहे की कुठेतरी आपण पाहिलं थोडासा चेंडू खाली होता. ऑफिशियल पंचांचा तर नोचा इशारा आलाय. आपण पुन्हा एकदा थर्ड अंपरचा इशारा घेणार आहोत, जिथे AK स्पोर्ट या वाहिनीचा आपण परिपूर्ण आधार घेणार आहोत. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बारकावे या ओव्हरमध्ये टिपले जातील. येस, नो चेंडू. जिथे आपण पाहिलं अगदी कमरेच्या परिपूर्ण वरती बॉल होता आणि तदनंतर या चेंडूला दंडित केलं गेलं. धावफलक आता मात्र सर बाईक स्वरूपात धावत आहे ना, लेग बाईक ना सर. ओके, थँक्यू सर. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडू 32 धावा. यावेळीचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मागे पसार होत असताना लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षकाचा अभाव पाहायला मिळतोय. त्याही वेळेला दुसरी धाव येताना पाहायला मिळते. तिसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. जिथे आपण पाहतोय तब्बल 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. अंतिम षटक प्रगतीपथावरती हाताळण्यासाठी आपण रमेशला पाहतोय. ॲज अ गोलंदाज म्हणून रमेशने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं साऱ्यांना. रसिक मायबापांच्या हृदयावरती ते विराजमान झाला. यावेळीचा बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला फेकून दिलंय. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. फेकी तर चांगली पाहायला मिळाली आहे. आणि होय, यावेळी मात्र ओंकारचा संत पाहायला मिळेल. असं ओंकार सांगतोय, यदा कदाचित माझ्याकडे फेकला असता तर मी काहीतरी वेगळं केलं असतं. इथे मात्र जीवदान प्राप्त होईल. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. जिथे आपण पाहतोय 36 या अंकावरती 2 चेंडूंचा खेळ आहे ना, बाकी 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. स्लॉग ओव्हर मध्ये आपण रमेशला पाहतोय. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, रोलिंग 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 क्रिकॉंग 4 चौकार. अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचा अभाव त्याने पाहिलं आणि त्यानंतर सुरेख बॉल. यावेळीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर राहिलाय. थोडासा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्कवरती. हा मात्र रमेशचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 संपुष्टात निघाला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 30 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. जिथे बॅटिंग करत असताना अर्पण इंटरप्राइजेस बाय या संघाने तब्बल 40 धावा बनवल्या आणि 41 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलंय. हे टार्गेट पेलण्यासाठी या ठिकाणी कोणती रणनीती आखली जाईल हे देखील पाहायचं आहे उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी कमबॉक्स मध्ये करूयात एक छोटासा बदल. ऐकूयात रत्नागिरी जिल्ह्याचा गोड आवाज सिद्धेजी इंदुलकर सरांना. थँक्यू. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सदरून घ्यायचं आहे. अर्पण एंटरप्राइजेस बाहेर आपण चला आपला संघ आपण मैदानाच्या दिशेने घेऊन यायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण लगेच त्वरित सजून घ्यायचं आहे.
श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघ आपण आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि निश्चितच काळोखसुद्धा लवकर होत आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचे आहे. स्पर्धा आपल्या सर्वांसाठी आहे, त्यासाठी आपलं सहकार्य लाभणं गरजेचं आहे. आणि पंचाला सुद्धा विनंती असेल की जलद गतीने आपण सामना खेळून घ्यायचा आहे, कारण आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं तर प्रत्येक इनिंगसाठी हा वेळ ठरलेला असतो आणि त्यामुळे चला आपण चेंडू द्यायचं आहे मैदानामध्ये आणि त्यामुळे या स्पर्धेसाठी सुद्धा वेळेचं बंधन असणार आहे. 5:45 पर्यंत आपल्याला हा सामना कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे चला त्वरित पटापट अर्पण एंटरप्राइजेस आपण आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक ओव्हरनंतर आपण चर्चा करायची नाही आहे, जास्त चर्चा करायची नाही आहे, कारण आपल्याला सामना त्वरित खेळून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे आपण सलामीची जोडी त्वरित पाठवा मैदानामध्ये. दरम्यान श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाची सलामीची जोडी मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडला आकाश, नॉन स्ट्राईक एंडला नरेश आणि त्यांना गोलंदाजी टाकली जाईल अक्षयच्या माध्यमातून, जो एक गुणी खेळाडू आहे, नानकाने संघाला बिलॉंग करतो, ज्याने आपण पाहिलं की आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशा खेळी केल्यात आणि मागे सुद्धा आपण पाहिलं की मॅचमध्ये सुंदर असे षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. असा अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी असणार आहे. आपल्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये तर प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. सन्मान्य आदरणीय आपले संघ मालक दिनेशजी कराळे यांच्याकडून आपल्याला हे कॅश प्राइज ऑन असणार आहे. चला मॅच ऑन झालेली आहे, कॅश प्राइज सुद्धा ऑन आहे. पंचांनी सामना मात्र त्वरित चालू करून घ्यायचा आहे. जिंकण्यासाठी 41 धावांचं उद्दिष्ट आहे. चला सामना त्वरित चालू करून घ्यायचा. पहिल्या षटकाच्या गोलंदाजीसाठी अक्षय सज्ज आहे. ओके, लेट्स गो, स्टार्ट द मॅच. तीस चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू फेकला गेलाय. ब्लॉकहोल मधला चेंडू, सुरेख चेंडू, फटका खेळण्यात अपयश येत आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात अक्षयला यश येत आहे. मी सांगितलं होतं की अक्षय गुणी गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला अष्टपैलू खेळ पाहायला मिळतो. ज्याने फलंदाजी सुरेख केली, आता मात्र तीच किमया तो गोलंदाजीमध्ये करतोय. आणि पहिला चेंडू ब्लॉकहोलमध्ये होता, त्याचं कोणतंही उत्तर आकाश ठाकूरकडे नव्हतं आणि आकाश ठाकूर सारख्या उत्कृष्ट फलंदाजाला जखडून अक्षरशः पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू ठेवला जाते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सिमिलर टाईपचा चेंडू होता ब्लॉकहोलमधला चेंडू, आता मात्र फटका खोदून काढलाय आणि एक धाव निश्चितरित्या मिळाले. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय, खातं उघडलं जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एक धाव धावसंख्येमध्ये जमा होईल. धावसंख्या होते बिनबाद 1. पहिलं षटक मैदानात सुरू असताना पुढे एकदा अक्षय सज्ज, राईट आर्म राऊंड विकेट. हा फुलटा चेंडू प्रहार केलाय स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण सीमा रेषाच्या नजदीक केलं जातंय आणि एकेरी धावांशी धावसंख्येला आकार दिला जातोय.
नरेश आणि आकाश वैयक्तिक 1 धावांवरती खेळत आहेत. धावसंख्या झाले 2. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि अक्षयच्या माध्यमातून भेदक गोलंदाजी टाकली जाते. अर्पण एंटरप्राइजेस संघाकडून खेळताना अक्षय आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हा मात्र फुलटा चेंडू आहे, प्रहार केलाय. पाहूया चेंडू ट्रॅव्हल होतो का? चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय खाम प्रीमियर लीग KBL चौकार. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हा मात्र सुरेख चेंडू आहे, मिस टाइम शॉट आहे. पाहूया क्षेत्ररक्षक झेल केला, झेल होतो का? झेल मात्र सुटतोय, जीवदान मात्र मिळतंय. मैदानामध्ये काय घडतंय? झेल सुटला जातोय, जीवदान पहिल्या षटकामध्ये निश्चितरित्या मिळतंय. आकाश याला धावसंख्या मात्र पहिलं षटक मैदानात सुरू असताना 5 चेंडू फेकले गेले, धावसंख्या झाले 7. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विथ द फर्स्ट ओव्हर प्रोग्रेसिंग. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. शेवटचा चेंडू आहे, सुंदररित्या ग्लान्स केले चेंडूला कव्हर पॉइंटच्या रिजनमध्ये आणि तत्पूर्वी मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दरम्यान एका षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 8. 8 रन्स एट द एंड ऑफ फर्स्ट ओवर विद नो लॉस ऑफ विकेट. पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 8 बिना कोई विकेट के नुकसान पर. अब पारी का दूसरा ओवर चलता हुआ और नए गेंदबाज गेंदबाजी डालने के लिए आएंगे. राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी डालेंगे. गेंदबाज का नाम क्या होगा? गेंदबाज ओमकार. प्रत्येक षटकाराला 500, बॉन्डीला 200. माझं नाव अलाउन्स कर. 500 प्रत्येक षटकाराला 500. निश्चितच सन्मान्य आदरणीय संघमालक दिनेशजी कराळे साहेब यांच्याकडून कॅश प्राइज ऑन होत आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे, तर प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचं वार्षिक ऑन असणार आहे. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवडे संघाच्या फलंदाजांसाठी. संघ मालक मात्र संघाची काळजी घेत आहेत आणि निश्चितच संघ मालकाचं ऐकलं जात आहे आणि या मालक निश्चितरित्या खुश असतील. दिनेशजी कराळे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन झालेला आहे नरेशला आणि कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. नरेश, सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय आपण. निश्चितच दर्दी संघ मालक कसा असावा याचं उदाहरण दिनेशजी कराळे साहेब यांच्याकडून आपल्याला दिसते. टाळ्या होऊन जाऊ देस दिनेशजी कराळे साहेबांसाठी. आता मात्र पंच मैदानामध्ये चर्चा करतायत. कशा प्रकारची चर्चा हे आपल्यापर्यंत अजून कळालेलं नाही आहे. पंच मात्र चर्चा करतायत. सामना चला त्वरित गतीने चालवायचा आहे आपल्याला. पंचाकडून नो बॉल घोषित केला जातोय. आणि आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. पहिला चेंडू नो चेंडू होता, षटकार आला, तब्बल 7 धावा. कोणताही चेंडू फेकला गेला नाहीये. वैध चेंडू राखण्यासाठी हा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. प्रहार केलाय, फटका खोदून काढला स्टेट आउट स्वरूपात. फंबल केलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र आपल्याला थर्ड अंपायरची मदत घ्यावी लागेल. चला आपण मात्र वळूया थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. आमचे सन्मान्य पंच आपला निर्णय सांगतील की फलंदाज बाद आहे की सुरक्षित आहे. कारण जरी फ्री हिटची संधी असली तरी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो आणि हेच घडतंय. फलंदाज मात्र बाद होतोय. फ्री हिटची संधी होती, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का नरेशच्या स्वरूपात.
दरम्यान धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सन्मान्य आदरणीय कल्पेश डुंगना साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य आदरणीय कल्पेश साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचे. पंचाकडे अपील केली जाते, पंच मात्र तटस्थ आहेत. पंचांचा इशारा वाईडचा आहे. निश्चितच वाईड वाचवण्यासाठी हे अपील केलं गेलं हे मात्र पंचांना कळालंय. पंच मात्र तटस्थ राहतात, वाईडचा इशारा देत आहेत. दरम्यान या अवांतर धावेनिशी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. तेजस गणाजी भोईर यांनी जर झेल पकडला तर त्याच्यासाठी स्वप्नील शिर्के स्वप्नील मनोहर भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान हा चेंडू मात्र वाईड स्वरूपाचा होता. धावसंख्या 17 धावा. सन्माननीय आदरणीय कल्पेशजी दुगना साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केली आहे. आता मात्र फटका सुरेख खेळलाय. व्हॉट अ शॉट, दॅट्स गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. मान्य आदरणीय दिनेशजी कराडे साहेबांकडून कॅश प्राइज पुन्हा एकदा ऑन झालेला आहे. 500 रुपये पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. निश्चितच फलंदाज नरेश आपलं कॅश प्राइज आपण नंतर घेऊन जायचंय. 2 षटकार मारल्यात, 1000 रुपये जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान आता मात्र ब्लॉक होल मधला चेंडू होता. कोणताही फटका खेळण्यात अपयश येते. धाव मात्र कोणती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या दुसरं षटक मैदानात सुरू असताना 23 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पुढे चेंडू, हा मात्र पुढचा चेंडूचा प्रहार केलाय. पाहूया हा सुद्धा चेंडू जाईल का. हा चेंडू जातोय चमचम करत सीमा रेखा पार. मिळताय धावा 4. KPL येतोय सावकार. ऑन असणारे नरेशसाठी तब्बल 1200 रुपये आतापर्यंत नरेशच्या खात्यात जमा झालेले आहेत. अजून ही खूप खेळ बाकी आहे. नरेश म्हणेल धावा जरा कमी राहिल्यात, पण फटके मात्र मी खेळणार आहे. तेजस भोईर यांच्याकडे संधी मात्र आहे. जर झेल पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख चेंडू होता. धाव मात्र मिळत नाहीये. शक्य मात्र 28 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी बारको. आता मात्र उंच करा फटका खेळलाय. पाहूया क्षेत्राची झेल खाली आहे. झेल होतो का, झेल होतो का, झेल होतोय आणि फलंदाज मात्र माघारी परततोय.
ची धार मैदानामध्ये दिसणार का का नवीन आलेला फलंदाज विजय आणि अविनाश षटकार आणि चौकारांची बरसात करणार हे मात्र पाहण्यासारखं असेल. पुढे तकुलची मार्कवर आकाश अक्षय सज्ज आहे. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आहे. प्रहार मात्र सुरेख केलाय. पाहूया चेंडू जाईल का झेल होते का. झेल मात्र सुटतोय. ये तो दिवाळी का लड्डू था आपने छोड़ दिया. मला वाटतं येताना घरातून हाताला लोणी लावून आलाय आणि त्यामुळे हातात चेंडू काही सापडत नाहीये. निश्चितच हा झेल जर पकडला असता तर सामन्यामध्ये रंगत कायम राहिली असती. आमचे छोटे प्रेक्षक इथे मंचावरती बसलेत त्यांना मात्र आशा आहे की अर्पण एंटरप्राइजेस संघ हा सामन्यामध्ये कमबॅक करेल, पण तसं मात्र काही घडत नाहीये. आता मात्र प्रहार सुरेख केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा गॅपमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. फंबल घडते. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया पंचाचा निर्णय फलंदाज बाद. फिर एक बार मैदान में घमासान चलता हुआ गेंदबाजी मार्ग पर अक्षय. 16 गेंदें शेष है और जीत के लिए 10 रनों की जरूरत है. अगली गेंद टपकी हुई गेंद को क्या दिया है. बैकवर्ड शॉट लेग की रीजन में गेंद ट्रैवल होती हुई चप चप करती हुई सीम इज ऑन होता हुआ अविनाश के लिए छक्के के लिए 500 रुपए का इनाम दिनेश कराले साहब की तरफ से. और बहुत ही अच्छी बल्लेबाजी इस बार श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उड़दौनी की टीम करती हुई. अगली गेंद अक्षय की. ये गेंद भी टपकी हुई गेंद. शॉट अच्छा खेला है. गेंद ट्रैवल होती हुई कवर पॉइंट के रीजन में चमचम करती हुई जाएगी. 2 रन मुकम्मल किए और रन संख्या 39 रन 39 रन. अब जीत के लिए केवल 2 रन की जरूरत है और इस मैच को लगभग जीत लिया है. अक्षय गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी करते हुए अच्छी गेंद. इस बार शॉट अच्छा खेला है. गेंद जाती हुई सीमा रेखा पार आएगा. आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज पुन्हा एकदा ऑन झालंय. मी चला यानंतर होणारा सामना वेद पॉवर हिटर्स खांब वर्सेस आर्या डेअरी फार्म देवकाने.